ते आमच्यापेक्षा सिनियर आहेत आणि तेच मागे राहून गेले। पण दादा तुम्ही आणि मी जो रेकॉर्ड केलाय तो कोणी तोडूच शकत नाही। मी असा मुख्यमंत्री झालो की जो एकाच टर्ममध्ये मुख्यमंत्री झाला, विरोधी पक्षनेताही झाला आणि उपमुख्यमंत्री झाला। आणि तुम्ही एकाच टर्ममध्ये उपमुख्यमंत्री झालात, परत विरोधी पक्षनेते झालात आणि परत उपमुख्यमंत्री झालात। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आज योद्धा कर्मयोगी या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राचे राज्यपाल आदरणीय CP राधाकृष्णनजी, या पुस्तकाचे नायक महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदेजी, आत्ता ज्यांनी जोरदार बॅटिंग केली ते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, माननीय नीलमताई गोरे, आणि ओपनिंग बॅट्समन म्हणून ज्यांनी अनेक छक्के चौके मारले ते पद्मश्री शंकरबाबा पापळकर, पद्मश्री मधुभाई कर्णिकजी, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणेजी, आमचे सहकारी मंत्री शंभूराज देसाईजी, दादा भुसेजी, दीपक केसरकरजी, उदय सामंतजी, सन्माननीय खासदार श्रीकांत शिंदेजी, नरेश मस्केजी, आमचे सहकारी सन्माननीय आमदार प्रतापजी सरनाईक, संजयजी केळकर, रवींद्र फाटकजी, निरंजन डावखरेजी, मीनाक्षीताई शिंदे, संजय मोरे, सुदेश इंगलासपूरकर, या पुस्तकाचे लेखक डॉक्टर प्रदीप ढवळ, डॉक्टर अरुंधती भालेराव, या ठिकाणी उपस्थित संपूर्ण शिंदे परिवार आणि शिंदे साहेबांवर प्रेम करणारे सर्व उपस्थित नागरिक, माता भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की योद्धा कर्मयोगी हे जे पुस्तक ढवळ साहेबांनी या ठिकाणी लिहिलं त्याचं प्रकाशन माननीय राज्यपालांच्या हस्ते झालं। आत्ताच दादांनी बोलताना काही गोष्टी सुचवल्या, काही बदल केले पाहिजेत असं सांगितलं। मुळामध्ये दादा हे वित्तमंत्री आहेत, फायनान्स मिनिस्टर आहे, आणि फायनान्स मिनिस्टरचं एक कामच असतं कुठली फाईल आली की त्या फाईलमध्ये असं काहीतरी लिहायचं की ती घुमून फिरून पुन्हा त्यांच्यापर्यंतच गेली पाहिजे। त्यामुळे दादांनी बरोबर वित्तमंत्र्याचं काम नाही, तुमचाच कित्ता गिरवता गिरवता मलाही त्याच्यामध्ये एक गोष्ट सापडली की त्यातलं जे 29वे प्रकरण आहे ते मी वाचत होतो, तर त्याच्यात शिंदे साहेबांची जी घोषणा पत्रकार परिषदेत मी केली होती की आम्ही असं असं दिलेलं आहे, तर ती आपण राजभवनाला केली होती, ती सागर बंगल्यावर आली आहे। तर आता दुसऱ्या आवृत्तीमध्ये ते पण आपण बदल करून टाकू, आणि ती राजभवनावर झाली होती। आणि दादा मगाशी असं म्हणाले की ते आमच्यापेक्षा सिनियर आहेत आणि तेच मागे राहून गेले। पण दादा तुम्ही आणि मी जो रेकॉर्ड केलाय तो कोणी तोडूच शकत नाही। म्हणजे 48-72 तासाचा रेकॉर्ड तर आपला आहेच, पण त्याहीपेक्षा मी असा मुख्यमंत्री झालो की जो एकाच टर्ममध्ये मुख्यमंत्री झाला, विरोधी पक्षनेताही झाला आणि उपमुख्यमंत्री झाला। आणि तुम्ही एकाच टर्ममध्ये उपमुख्यमंत्री झालात, परत विरोधी पक्षनेते झालात आणि परत उपमुख्यमंत्री झालात। त्याच्यामुळे राजकारणामध्ये अनेक रेकॉर्ड या ठिकाणी होत असतात, पण मला असं वाटतं जो रेकॉर्ड शिंदे साहेबांनी तयार केला तो यापुढे तुटणं कठीण आहे। सत्ता पक्षातनं बाहेर पडायचं, विरोधी पक्षासोबत जायचं आणि मग सत्ता तयार करायची, अशा प्रकारची जी हिंमत त्यांनी दाखवली ही मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं या पुस्तकाचा नायक त्यांना बनवते।